तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांची नाशिक प्रतिबंधक विभागाकडून खुली चौकशी सध्या सुरू आहे। दिलीप खेडकर हे प्रदूषण नियंत्रण मंडळावरती अधिकारी म्हणून कार्यरत होते। दरम्यान तेव्हापासून ही चौकशी सुरू आहे। विशेष म्हणजे पूजा खेडकर यांचं प्रकरण आता नव्यानं समोर आल्यामुळे या चौकशीलाही वेग आला आहे। प्रांजल कुलकर्णी माझे सहकारी सध्या आपल्या सोबत आहेत। प्रांजल, ते आपण जर पाहिलं तर पूजा खेडकर या सध्या चांगल्याच वादात हे सापडलेल्या आहेत। त्यांची संपत्ती असेल किंवा इतर माहिती जी आहे ती सध्या समोर येते। विशेष म्हणजे त्यांचे कुटुंब देखील खरं तर कुठेतरी आता अडचणीत सापडल्याचं दिसून येत आहे। आपण बघितलं तर पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांची देखील चौकशी केली जाते। विशेष म्हणजे जी आता एक माहिती समोर आली आहे त्यानुसार हे सर्व कुटुंब खरं तर नगरचं होतं। पूजा खेडकर यांचे वडील आहेत दिलीप खेडकर हे प्रदूषण नियंत्रण मंडळावरती अधिकारी होते आणि तेव्हापासूनच खरं तर कुठेतरी त्यांचे वडील देखील चांगले चर्चेत हे आलेले होते। पूजा खेडकर यांच्या वडिलांनी कुठेतरी अपसंपत्ती गोळा केली आहे असा संशय खरं तर व्यक्त केला जातोय आणि त्यामुळे त्यांची चौकशी ही एसीबी कडून सुरू आहे। विशेष म्हणजे खुली चौकशी सर्व केली जाते आणि नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जवळपास गेल्या 5 वर्षांपासून ही संपूर्ण चौकशी जी आहे ती केली जाते। विशेष म्हणजे कुठेतरी आता ही प्रकरण जी आहे ती चौकशी आहे ती कुठेतरी बाजूला पडली होती, तिला कुठेतरी आता वेग आल्याचं दिसून येते। कारण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आता पूजा खेडकर यांचं प्रकरण जसं ताजं हे समोर आलेलं आहे त्यानंतर हे संपूर्ण आता चौकशी जी आहे ती वेगाने केली जाते। जी माहिती मिळाली त्यानुसार आता नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सर्व फायली ज्या आहेत त्या आता पुन्हा एकदा वर काढण्यात आलेल्या आहेत। सर्व कागदपत्रांची छाननी केली जाते। काही खास पथकं देखील खरं तर त्यांच्या वडिलांच्या संपूर्ण चौकशीसाठी तयार ही करण्यात आलेली आहेत आणि सर्व चौकशी आहे ती केली जाते। विशेष म्हणजे नाशिक पाठोपाठच आता पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून या संपूर्ण प्रकरणाची आम्हाला खुली चौकशी करण्यासाठी स्वतंत्र परवानगी मिळावी अशी विनंती जी आहे ती पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वरिष्ठांकडे केलेली आहे। कारण नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जो आहे तो त्याची चौकशी करतोय त्यामुळे कुठेतरी आम्हाला चौकशीसाठी वेळ जो आहे तो लांबू शकतो आणि यामध्ये कुठलाही विलंब होऊ नये यासाठी खरं तर त्यांनी ही परवानगी मागितल्याचं समजतंय। त्यामुळे आता एकंदरीतच ही चौकशी जी आहे ती सुरू आहे, त्याला वेग हा आलेला आहे। या चौकशीमध्ये आता नक्की काय समोर येत आहे, त्या दिलीप खेडकर यांनी खरंच अपसंपत्ती गोळा केली आहे, ती किती गोळा केली आहे हे खरं तर आता पाहावं लागणार आहे। निश्चित प्रांजल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।